मृत्यूदंडाची शिक्षा फाशीनंच दिली जाईल. काय आहे नेमकं प्रकरण पाहूयात. बातमी फाशीबद्दल. मृत्यूदंडाची शिक्षा फाशीनंच दिली जाईल, दुसरा मार्ग तुर्तास मान्य नाही, असा निर्वाळा सुप्रीम कोर्टानं दिलाय. एका वकिलानं फाशी विरोधामध्ये याचिका दाखल केली होती. त्यावर अंतिम निकाल 22 जानेवारीला येणार आहे. मात्र कोर्टानं तोंडी विरोध दर्शवलाय. फाशी द्यायची की अन्य कुठल्या मार्गानं मृत्यूदंड द्यायचा हे केंद्र सरकार ठरवेल, त्यावर आम्ही निर्णय देऊ इच्छित नाही, असं सुप्रीम कोर्टानं म्हणालंय. अधिक तपशील पाहूयात. वकील ऋषी मेहरोत्रा यांची फाशी विरोधात याचिका ही दाखल झाली. कमी वेदनादायी मार्गाने मृत्यूदंड द्यावा अशी मागणी त्यांनी या याचिकेद्वारे केली. इलेक्ट्रिक खुर्ची किंवा गोळी मारून किंवा इंजेक्शन देऊन मृत्यूदंड द्यावा अशी मागणी करण्यात आली, जेणेकरून 5 मिनिटांच्या आत दोषीचा मृत्यू होईल, असा यामागचा तर्क. तुर्तास आम्ही फाशीच्या तरतुदीत बदल करणार नाही, असा कोर्टानं निर्वाळा दिला. मात्र आमचा शब्द अंतिम नाही, सरकारची इच्छा असल्यास बदल करू शकतात, असंही कोर्टानं म्हटलंय. आम्ही यासाठी समिती नेमली आहे, असं उत्तर केंद्र सरकारनं दिलंय. कोर्टानं निर्णय राखून ठेवलाय. 22 जानेवारी रोजी या संदर्भातील निकाल हा समोर येईल. तर ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी कोर्टाच्या निरीक्षणाचं कसं विश्लेषण केलंय ते पाहूयात. आता ही जी याचिका आज सुनावणीकरता जी आली होती, याबाबत अगोदर देखील सुनावणी झाल्या होत्या. जानेवारी महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरकारला, केंद्र सरकारला या संदर्भात एक कमिटी गठीत करण्यास सांगितली होती. अटॉर्नी जनरल जे होते आर वेंकटरामन यांनी देखील कोर्टात न्यायालयाला अशी माहिती दिली की या संदर्भात एक समिती गठीत करण्यात आली आहे आणि भविष्यामध्ये इतर कुठल्या मार्गाचा वापर करता येईल का, बऱ्याचशा गोष्टी भविष्यामध्ये वैद्यकीय पुराव्याच्या आधारे किंवा इतर कुठल्याही गोष्टीच्या आधारे अशी काही संरचना किंवा बदल असा कुठला करता येईल का, की ज्याच्याऐवजी मृत्यूदंड देताना ही फाशी न देता इतर मार्गाने इंजेक्शनद्वारे किंवा त्यांना गॅस चेंबरमध्ये किंवा इतर कुठले मार्ग आहेत त्या आधारे फाशीऐवजी इतर पर्यायाचा वापर किंवा विचार करता येऊ शकतो, अशी समिती बनवून गठीत केलेली आहे. आणि भविष्यामध्ये अशी ही समिती असा काही नवीन पर्याय हा निर्माण करू शकते. त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचं असं म्हणणं होतं की या घडीला सर्वोच्च न्यायालय फाशी व्यतिरिक्त इतर कुठल्याही मार्गाचा हा विचार करू शकत नाही. भारतीय दंड प्रक्रिया जी आहे त्यातली 354 कलम उपकलम 5 मध्ये ही घटनात्मक जी गोष्ट आहे तसे आर्टिकल 21 आहे. या दोन्ही कलमांचा आधार घेत, दोन्ही अनुच्छेद 21चा आधार घेत ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्या फाशीच्या शिक्षेमध्ये कोणताही फेरफार किंवा इतर मार्गाने मृत्यूदंड देण्याची कुठलीही विनंती मान्य केलेली नाही. पण भविष्यामध्ये जर केंद्र सरकारने जर असा कोणताही विचार केला किंवा अशी कोणतीही योजना मृत्यूदंडाला इतर कोणत्याही पर्यायी मार्गाने त्या व्यक्तीचा मृत्यूदंड किंवा त्याचा मृत्यू घडवून येऊ शकेल अशी कोणतीही उपाययोजना केली तर त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचं कोणतेही हरकत नसेल. तो केंद्र सरकारचा किंवा सरकारचा हा पूर्ण निर्णय असेल आणि हे इम्प्लिमेंट करणं हे सरकारचं काम आहे, हे कोर्टाचं काम नाही.